माझे नाव कविता आहे. मी आत्ताच 22 वर्षांची आहे. मी गावची मुलगी आहे, पण आता शहरात राहते आणि काम करते. माझे डोळे काळे-काळे आहेत, जसे रात्रीची खोली. केस लांब-लांब, कमरापर्यंत लहरतात. माझी कमर बारीक आहे, पण काम ती थोडी हलते-डुलते, जी कधी-कधी लोकांची नजर खेचते. माझी त्वचा गोरी नाही, तरीही गुळगुळीत आहे, जशी दुधाची मलाई. मी जास्त शृंगार करत नाही. फक्त थोडा काजळ आणि लिपस्टिक लावते, ज्यामुळे माझे ओठ आणखी चमकतात. मी साधी मुलगी आहे. पण जेव्हा मी हसते, तेव्हा माझ्या हसण्यात एक गोडवा असतो, जो लोकांना थांबवतो. आता मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेली एक कहाणी सांगते. ही माझ्या मालक विजयजी आणि माझी कहाणी आहे. चला सुरुवात करूया. ही गोष्ट तेव्हाची आहे, जेव्हा मी गावातून शहरात आले. घरात पैशांची तंगी होती. मी शहरात आजही जाऊन काही काम शोधायचे ठरवले. एका मित्राने सांगितले, की एका चांगल्या घरात नोकराणी हवी आहे. घर मोठे होते, पण कुटुंब छोटे. मालकांचे नाव विजयजी, वय जवळपास 35 वर्षांचे. ते एकटे राहायचे, कारण त्यांची पत्नी काही वर्षांपूर्वी निघून गेली होती. ते एक छोटा कारखाना चालवायचे, जिथे कपडे तयार होतात. मी पहिल्यांदा मुलाखतीसाठी त्यांच्या घरी गेले. दार उघडले तेव्हा विजयजी उभे होते. उंच-रुंद, स्वच्छ-सुथरे कपडे घातलेले. त्यांनी मला वरून खाली एकदा पाहिले, पण नजरा अशा नव्हत्या की वाईट वाटाव्यात. "बसा कविता," ते म्हणाले. मी सोफ्यावर बसले. माझी साडी थोडी सरकली होती, पण मी लगेच ठीक केली. त्यांनी चहा आणला आणि बोलायला लागले. "तुला काय काय काम येते?" "जेवण बनवणे, घराची सफाई, कपडे धुणे," मी हो म्हणाले. पण त्यांच्या बोलण्यात काहीतरी असं होतं, जसे ते म्हणत असतील की तुझा हसरा चांगला आहे, घरात प्रकाश आणेल. मी विचार केला, कदाचित एकटे असल्याने थोडी प्रशंसा करत असतील. तरीही माझ्या मनात एक खळबळ होती, कारण गावात लोक म्हणायचे की शहरातील मालक नोकराण्यांकडून कधी-कधी जास्त अपेक्षा ठेवतात. काम सुरू झाले. मी सकाळी 8 वाजता यायचे आणि संध्याकाळी 8 वाजता जायचे. घर मोठे होते, 2 खोल्या, स्वयंपाकघर आणि हॉल. विजयजी सकाळी लवकर उठायचे आणि 10 वाजेपर्यंत आपले काम संपवायचे. मग चहा बनवायला सांगायचे. मी चहा बनवायचे आणि ते पिताना वर्तमानपत्र वाचायचे. एक दिवस चहा देताना माझी बोट त्यांच्या बोटाला लागली. ते हसले आणि म्हणाले, "कविता, तुझ्या चहात काही जादू आहे. पिताच दिवस चांगला वाटतो." मी शरमली, पण मनात विचार केला की ही फक्त प्रशंसा असेल. तरी त्यांच्या डोळ्यात एक चमक होती, जसे ते आणखी काही सांगू इच्छित असतील. मी मनात विचार केला, कदाचित ते काहीतरी सोचत असतील, पण मी काम करत राहिले. सफाई करताना मी वाकायची आणि ते कधी-कधी जळून जात. एकदा मी मजला पुसत होते. माझ्या साडीचा पदर सरकला आणि मान दिसली. विजयजी तिथून गेले. थांबून म्हणाले, "कविता, सावध राहा, पडू नकोस." पण त्यांच्या आवाजात एक ऊब होती, जसे ते मला सांभाळतील असे वाटत होतं. विजयजी घरात ठीक केला आणि काम चालू ठेवले. विजयजी घरात एकटे असल्याने कधी-कधी गप्पा मारायचे. "कविता, तुझं गाव कसं आहे? तर तिथले लोक कसे आहेत?" मी सांगायची आणि ते ऐकायचे. एक संध्याकाळ मी पोळ्या करत होते. ते स्वयंपाकघरात आले आणि म्हणाले, "कविता, तुझ्या पोळ्या इतक्या गोल का असतात? जसे चंद्रासारख्या." मी हसले. पण त्यांची नजर माझ्या आट्याने माखलेल्या हातांवर होती. ते म्हणाले, "तुझे हात मऊ वाटतात, इतका काम केल्यानंतरही." मी विचार केला, हे काय बोलत आहेत? कुठे हा काही इशारा तर नाही? पण मी टाळले आणि म्हणाले, "जी, मी क्रीम लावते." ते हसले आणि निघून गेले. रात्री घरी जाताना मी विचार करायची, विजयजी चांगले आहेत, पण त्यांच्या बोलण्यात काही लपलेलं आहे. कदाचित ते मला आवडतात, पण सांगत नाहीत. किंवा मीच जास्त विचार करते आहे का? एक दिवस विजयजी म्हणाले, "कविता, आज कारखान्यातून लवकर येईन, काही विशेष बनव." मी विचार केला, विशेष म्हणजे आज काही घडणार का? मी त्यांना आवडणारे चिकन बनवले. ते न्हाऊन आले, टॉवेल गुंडाळून. मी जेवण वाढत होते. ते म्हणाले, "कविता, तुझी खुशबू चांगली आहे, जसे फुलांची." मी चकित झाले, कारण मी काही सुगंधी लावले नव्हते. कदाचित स्वयंपाकघराचीच खुशबू असेल, पण त्यांचे डोळे माझ्या चेहऱ्यावर टिकले होते. जेवताना ते सतत प्रशंसा करत राहिले, "हे चिकन इतके रसाळ आहे." मी मनात विचार केला, रसाळ पण शांत राहिले. जेवण झाल्यावर ते म्हणाले, "कविता, थोडी वेळ बस, बोलूया." मी बसले. हृदय जोरजोराने धडधडत होते. ते म्हणाले, "तू इथे एकटी आहेस, कोणी प्रेमी आहे का?" मी नाही म्हणाले. ते हसले. "छान, तर मी तुला काही गोष्टी शिकू शकतो." मी घाबरले, शिकू काय? पण ते म्हणाले, "जसे पुस्तक वाचणे, मी पाहतो तुला त्यात रस आहे." अरे, ते पुस्तकाची गोष्ट करत होते. मी दिलासा घेतला. मनात कुतूहल राहिले, पुढे काहीतरी होऊ नये. दिवस जात गेले आणि विजयजीच्या बोलण्यात वाढ होत गेली. एकदा मी भांडी धुत होते. पाणी हातांवर वाहत होतं. ते आले आणि म्हणाले, "कविता, पाण्यात खेळत आहेस? वाटतं तुला ओले होणे आवडतं." मी चकित झाले, ओले होणे? हे काय अर्थ? पण ते हसले. अर्थ पावसात न्हाणे. ओ, तर हवामानाची गोष्ट. पण हसण्यात शरारत होती. मी विचार केला, हे जाणून बुजून करत आहेत का? मी काम करत राहिले. पण आता मीही थोडी खेळायला लागले. एक दिवस मी म्हणाले, "जी, तुमची शर्ट थोडी टाईट आहे, बदलून घ्या." ते म्हणाले, "का, तुला आवडत नाही?" मी हसले नाही, फक्त असं वाटलं.
मग एक संध्याकाळ. विजयजी म्हणाले, कविता आज घरात काही काम आहे, थोडी वेळ थांब. मी थांबले. ते म्हणाले, मी तुला मालिश शिकवतो कारण तुझे काम जास्त आहे, थकत असशील. माझ्या मनात विचार आला, कुठे हे? पण ते म्हणाले, एका पुस्तकात वाचले आहे. आम्ही हॉलमध्ये बसलो. ते माझ्या पायांजवळ बसले पण स्पर्श केला नाही. फक्त कसे करावे हे सांगत राहिले. तरी त्यांचे श्वास वेगवान होते, माझेही. मी विचार करत राहिले, आता काय होईल? पण काही झाले नाही. ते उठले आणि म्हणाले, आता तू स्वतःवर प्रयत्न कर. मी घर गेले पण रात्रभर झोप आली नाही. विजयजी काय हवे आहेत? कदाचित ते मला तपासत आहेत. हळूहळू आमची गप्पा गहन होत गेल्या. विजयजी त्यांच्या पत्नीबद्दल सांगायचे. त्या खूप चांगल्या होत्या पण गेल्या. मी म्हणाले, जी वेळ लागेल. ते म्हणाले, तुझ्या उपस्थितीने घर भरलेलं वाटतं. जसे कोणीतरी साथीदार. माझ्या मनात पुन्हा प्रश्न आला पण मी म्हणाले, जी मी तर नोकराणी आहे. ते हसले, नाही तू मित्रासारखी आहेस. एक दिवस मी त्यांच्या खोलीची सफाई करत होते. कपाट उघडले तेव्हा काही जुनी छायाचित्रे मिळाली त्यांच्या पत्नीची. मी पाहत होते ते आले आणि म्हणाले, कविता ही माझी पत्नी होती. तुझ्यासारखीच हसत होती. मी म्हणाले, खूप सुंदर होत्या. ते जवळ आले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला पण लगेच काढून घेतला. माफ कर म्हणाले. पण तो स्पर्श उबदार होता. मी शर्मली पण काही बोलले नाही. बोलणे आणखी वाढले. एकदा विजयजीने मला एक पुस्तक दिले. वाचा, चांगले आहे. ते रोमॅन्टिक पुस्तक होते तरी मी वाचले. एक संध्याकाळ परतताना मी म्हणाले, जी चांगले होते पण शेवटी अनपेक्षित वळण होते. ते म्हणाले, जीवनही तसंच असतं, अनपेक्षित वळणांनी भरलेलं. त्यांची नजर माझ्या डोळ्यात टिकली होती. मी विचार केला, कदाचित ते प्रेमाचा प्रस्ताव देतील का? पण दिला नाही. त्याऐवजी म्हणाले, कविता तुझे डोळे बोलतात, जसे काहीतरी सांगू इच्छितात. मी हसले. जी काय सांगतात? ते म्हणाले, कदाचित की तू खुश राहा. पण आवाजात गहनता होती. एक दिवस विजयजी आजारी पडले, पण ते नेहमीसारखे आजार नव्हते. खरं तर कारखान्यात मशीनमुळे त्यांचा हात थोडा जखमी झाला होता. मी औषध लावले. लावताना माझे हात त्यांच्या हातावर होते. ते म्हणाले, कविता तुझ्या हातात जादू आहे, दुःख कमी होतं. मी म्हणाला, माझ्या बोटांना स्पर्श होत होता. पण त्यांच्या बोटांना पण मनात कुतूहल वाढत गेले. कदाचित आज रात्री काहीतरी सांगतील पण नाही. वेळ गेला. मी लक्षात घेतले की विजय जी मला पाहतात जेव्हा मी काम करते. एकदा मी केस बांधत होते. मान उघडी होती. ते म्हणाले, कविता तुझ्या मानेवर तीळ आहे, जसे काही राज. मी चकित झाले, तीळ ते कसे पाहिले? पण हसले, जी लहानपणापासून आहे. ते म्हणाले, राज चांगले असतात, उघडण्यात मजा येते. मी टाळले. आता कहाणी थोडी पुढे सरकते. 1 महिना गेला. विजयजी म्हणाले, कविता तुला साडी चांगली वाटते, पण कधी नवीन कपडे घालून बघ. मी म्हणाले, जी का? ते म्हणाले, बस बदल चांगला वाटतो नवीन गोष्टी पाहायला. नवीन गोष्टी? मी विचार करत राहिले. मग एक दिवस मी नवीन कपडे घालून गेले. ते पाहून म्हणाले, वाह कविता, तू आज आणखी चांगली दिसत आहेस. त्यांचे डोळे चमकत होते. चहा चहा पिताना ते म्हणाले, तुझ्या कमरेला घंटा बांधशील तर आवाज चांगला येईल, जसे नाचणाऱ्या. पण ते म्हणाले, नाही, फक्त घरात कळेल तू कुठे आहेस. तरी मनात कुतूहल कायम राहिले. हळूहळू मीही उघडायला लागले. मी माझ्या गावाच्या गोष्टी, मित्रांच्या गोष्टी सांगायची. विजयजी ऐकायचे आणि म्हणायचे, कविता तुझ्या आवाजात संगीत आहे, ऐकत राहायला जी करतं. एक संध्याकाळ आम्ही बाल्कनीत उभे होतो. वाहत होता, माझे केस उडत होते. ते म्हणाले, कविता तुझे केस स्पर्श करण्याचा मन करतो, जसे रेशमी धागा स्पर्श करायचा मन करतो. माझ्या हृदयाची धडधड वाढली. मी म्हणाले, जी स्पर्श करू नका. ते हसले. नाही स्पर्श करणार, फक्त सांगतोय. पण ते थोडे जवळ आले पण थांबले. मनात उत्सुकता शिखरावर पोहोचलीस. विजयजी म्हणाले, कविता आज रात्र इथेच थांब कारण उद्या सकाळी लवकर काम आहे. रात्र थांबणे. माझ्या मनात हजार विचार आले, कुठे हे? पण ते म्हणाले, अतिथी खोलीमध्ये झोप. मी थांबले. रात्री झोप येत नव्हती, काय होईल याची भीती वाटत होती, पण काही झाले नाही. सकाळी ते म्हणाले, छान झोप आली. मी हो म्हणाले, पण त्यांच्या हसण्यात काहीतरी होते. आता कहाणी आणखी गहन झाली. विजयजीने मला पैसे दिले आणि म्हणाले, कृपया कविता नवीन कपडे घे. मी घेतले. जेव्हा घातले ते म्हणाले, फिटिंग चांगली आहे, शरीरावर छान बसते. मी हसले. बोलणे चालू राहिले. ते आपल्या आयुष्याचे राज सांगायचे. मी एकटा आहे, पण तुझ्याशी बोलून वाटतं कोणीतरी आहे. मी म्हणाले, जी मी आहे ना. ते म्हणाले, हो, पण किती दिवस? किती दिवस म्हणजे? एक दिवस मी स्वयंपाकघरात होते, काहीतरी पडले. मी वाकले. ते आले, कविता मी उचलतो. पण त्यांची नजर माझ्या पाठीवर होती. मी म्हणाले, नाही, मी. पण ते मदत करायला लागले आणि आमचा हात पुन्हा स्पर्श झाला. ते म्हणाले, तुझी त्वचा मऊ आहे. मी शरमली. महिने गेले. विजयजीच्या बोलण्यात आता अधिक जवळीक वाटू लागली. कविता तुझं शरीर चांगलं आहे. व्यायाम करतेस? मी म्हणाले, जी कामाने होतं. ते म्हणाले, हो, पण मी तुला व्यायामशाळेत दाखल करवतो. पण मी नकार दिला. मनात कुतूहल, कायम कधीतरी काहीतरी घडेल का? मग एक मोठा वळण आला. विजयजी म्हणाले, कविता मी तुला काही सांगू इच्छितो. आता काय?
ते म्हणाले, तू माझ्यासारखी आहेस? मी वाट पाहत राहिले. ते म्हणाले, मी हवे की तू माझी बहीणसारखी बन. बहीण? मी चकित झाले. ते म्हणाले, हो, माझी कोणतीही बहीण नाही. पण तुला पाहून वाटतं की मी तुझं लग्न चांगल्या मुलाशी करवीन. अरे तर हे होते. पण कहाणी येथे संपली नाही. ते म्हणाले, मी तुला तपासले होते, पाहिले की तू किती प्रामाणिक आहेस. तू कधीही चुकीच्या मार्गावर गेली नाहीस. मी हसले, पण मनात दिलासा होता, तरीही थोडा दुःखही, कारण मी थोडं आवडायला लागले होते. पण ते म्हणाले, नाही, मी तुला मुलगीसारखं मानतो. माझ्या पत्नीच्या आठवणीत मी सोचत होतो की कोणीतरी साथीदार हवा. पण तू मला दाखवले की खरी मैत्री काय असते. मग काय झाले? विजयजीने माझी मदत केली. माझ्या गावी पैसे पाठवले, बापूचा इलाज करवला आणि एक चांगला मुलगा शोधला जो माझ्यासारखाच होता गावचा. लग्न झाले आणि विजयजी भाऊ सारखे उभे राहिले. आता मी खुश आहे. विजयजी सुद्धा कधी कधी भेटते. ते म्हणतात, कविता, तू माझे आयुष्य बदललेस. तर ही होती माझी कहाणी, पण तशी नाही तुम्ही विचार करत असाल. ही थोडी वेगळी आहे. थोडी मजेदार, थोडी गूढ. सुरुवातीला थोडी मसालेदार वाटली, पण शेवट चांगला. लोकांना वाटत राहिले की काहीतरी होईल. पण झाले काहीतरी वेगळं. आणि चांगले लोक समजतात की ही मैत्रीची कहाणी आहे. सगळे खुश आहेत.